मोठ्या मताधिक्याने विधानसभेमध्ये निवडून आलेले नितेश राणे यांनी आता मंत्रिपदाची देखील शपथ घेतलेली आहे। माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि तळ कोकणातील कणकवली विधानसभा मतदारसंघ सलग तिसऱ्या वेळा जिंकणारे नितेश राणे यांनाही महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संदेश पारकर यांचा 58,000च्या मोठ्या मताधिक्याने पराभव केला। माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांचा 2014 साली राजकारणात प्रवेश झाला होता। 2014च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे ज्येष्ठ बंधू निलेश राणे यांचा पराभव झाला। 2014ची विधानसभा निवडणूक नितेश राणे यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघातून तर नारायण राणे यांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती। या निवडणुकीत नारायण राणे यांचा मात्र पराभव झाला, पण नितेश राणे हे भाजपचे नेते प्रमोद जठार यांचा पराभव करून विधानसभेत गेले। आक्रमक आमदार म्हणून पहिल्यापासूनच नितेश राणे यांनी आपली ओळख निर्माण केली। 2019 साली भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर नितेश राणे हे विधानसभेत गेले। महाविकास आघाडी सरकारशी त्यांनी मुकाबला केला। देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आमदार म्हणून नितेश राणे यांनी अल्पावधीतच आपली ओळख निर्माण केली आहे। तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी नितेश यांच्या मुसक्या आवळण्याचा खूप प्रयत्न केला। सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत त्यांना एका आरोपात गोवण्यात आलं, परंतु सिंधुदुर्ग जिल्हा बँक राणे यांच्या पॅनलने जिंकली। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरून उठवून केलेली अटक, राणे यांच्या जुहू येथील घरावर काढण्यात आलेला मोर्चा अशा घटनांमुळे राणे विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष ठळक झाला होता। राणे विरुद्ध उद्धव ठाकरे हे तर वैर संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञातच आहे। याच सुमारास आक्रमक हिंदुत्ववादी भाषणे करून हिंदूंचा तरुण नेता म्हणून नितेश राणे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना कणकवली विधानसभा मतदारसंघातून पुन्हा संधी दिली आणि त्यांनी पारकर यांचा पराभव केला। आक्रमक हिंदुत्ववादी वक्तव्यामुळे नितेश राणे अलीकडच्या काळामध्ये खूपच चर्चेत राहिलेले आहेत। रामगिरी महाराजांच्या विधानांचे त्यांनी ठाम शब्दात समर्थन केले होते। त्यांच्या वक्तव्यांनी दखल घेऊन त्यांना अटक करावी अशी मागणी काही संघटनांनी लावून धरली, मात्र त्या मागणीचे पत्र महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना देण्यात आले होते। या मागणीला महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी मान्यता दिल्याची चर्चा समाज माध्यमात सुरू झाली होती। विधानसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर पुन्हा एकदा नितेश राणे आक्रमक झाले असून आता हिंदुत्ववादी सरकार आले आहे, त्यामुळे भोंगे खाली उतरवा असा इशारा त्यांनी दिला आहे। तर मित्रांनो, ही होती नितेश राणे यांच्याबद्दलची लेटेस्ट अपडेट। तुम्हाला असेच नवनवीन इंटरेस्टिंग न्यूज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं प्रेम देत राहा। लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह माहितीसोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय